नमस्कार शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकतात शेतकऱ्याचा हा पूर्ण केळी प्लॉट पूर्ण बर्बाद झालेला आहे उन्हामुळे। इथं बघू शकतात पूर्ण बाग करपलेली आहे आणि इथं बघू शकतात शेतकऱ्याने पूर्ण आधुनिक नियोजन केलं होतं। टिश्यू कल्चरचं रोप या ठिकाणी लावण्यात आलं होतं आणि डबल लॅटरलची सोयसुद्धा केलेली होती। आता या ठिकाणी शेतकऱ्याचं नियोजन काय चुकलं मित्रांनो, त्यांनी जमिनीचा अभ्यास करायला पाहिजे होता। आता बघू शकतात हा सातपुडा पर्वतरांगेचा परिसर आहे, या ठिकाणी बघू शकतात। तर या ठिकाणी पूर्ण खडकाळ आणि मुरमाड जमीन आहे, या ठिकाणी पाणी धरून राहत नाही। आता इथं बाजूलाच या बाजूलाच इथं डॅम आहे, अनिल डॅम म्हणून, तर पाण्याची इथं मुबलक सोय आहे, भरपूर पाणी पण आहे। पण ही जमीन पाणी धरून ठेवत नसल्यामुळे या ठिकाणी केळी यशस्वी झालेली नाही। रात्रंदिवस पाणी चालून सुद्धा केळी बाग पूर्ण करपलेली आहे। तर या ठिकाणी त्यांचं पूर्ण आतोनात नुकसान झालेलं आहे आणि ही बाग आता परत उभी राहील अशी शक्यता कमी दिसते। तर एवढा मल्चिंगवर केलेला सर्व खर्च शेतकऱ्याचा वाया गेलेला आहे मित्रांनो। तर असा पण विषय राहतो, केळी लागवड नुसतं आर्थिक नियोजन बघून नाही करावी लागत, तर जमिनीचा प्रकार कुठला आहे त्या हिशोबाने तर बघावं लागतं। ते बघू शकतात ही पूर्ण खडकाळ मुरमाड जमीन आहे। ही जमीन अजिबात पाणी धरून ठेवत नाही आणि केळी या पिकाला पाणी धरून ठेवणारी जमीन आवश्यक असते, म्हणजे अतिप्रमाणात पण नाही, पण कमीत कमी काही तास पाणी व्यवस्थित धरून ठेवू शकते अशा पद्धतीने नियोजन असतं जमिनीचं, तरच हा बाग यशस्वी झाला असता। तर बघू शकता मित्रांनो किती मोठा फटका बसलेला आहे आणि एक आदिवासी बांधवाचं हे शेत आहे। आता त्या शेतकऱ्याने जर विमा काढला असेल तर तेवढं 2 पैसे त्याचे भेटतील, पण तरी पण त्याचा टाकलेला खर्च निघणार नाही, कारण की या ठिकाणी लॅटरलसुद्धा नवी आहे। मल्चिंग वगैरे हा एवढा खर्च त्या विम्यामध्ये कव्हर होणारच नाही, पण तेवढं त्याला आधार मिळू शकतो। तर इथं बघू शकता मित्रांनो किती मोठं नुकसान झालेलं आहे।